नमस्कार मंडळी. तर मी अधीक्षा. आज तुम्हाला सांगणार आहे मेथीचे पराठे कसे बनवायचे. खूप मऊ आणि लसलुशीत होतात. चला तर मग रेसिपी बघूया. प्रथम आपल्याला मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे. मी ही भाजी 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे, कारण यामध्ये खूप माती आणि घाण बसलेली असते. चांगली धुवून घ्या. भाजी धुवून झाल्यानंतर आता आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे. जेवढी होता होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला पीठ मळता येते. भाजी आपली चिरून झालेली आहे. भाजी चिरून झाल्यानंतर आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. कांदा पण बारीक कापून घ्यायचा. कांदा तुम्हाला जास्त हवा असल्यास जास्त घालू शकता. मी इथे एक कांदा घेतलेला आहे. आता कांदा कापल्यानंतर आपल्याला कोथिंबीर पण कापून घ्यायची आहे. कोथिंबीर आपली कापून झालेली आहे. आता आपल्याला एक वाटण वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये लसूण, मिरची आणि जिरे घालून हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. मिरची तुम्हाला हवी तेवढी घेऊ शकता. आता एका परातीमध्ये आपण चिरलेली मेथीची भाजी, चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेऊया. आता यामध्ये गव्हाचे पीठ घालून घेऊ. गव्हाचे पीठ एकदम जास्त घालू नका, थोडे थोडे घालून घेऊ. आणि अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे. त्यामध्ये आपण वाटलेले मिश्रण लसूण आणि मिरची घालून केलेले ते घालून घेऊ. धना पावडर घालून घेऊया. थोडा गरम मसाला घालून घेऊया. हळद थोडी आणि थोडा ओवा हातावर कुस्करून घेऊया. आणि मीठ चवीप्रमाणे घालून घेऊया. आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया. एकदम पाणी घालू नये. आधी हे सर्व एकजीव करून घेऊया, म्हणजे सर्व मसाले सगळीकडे मिक्स होतात. आता थोडे थोडे पाणी घालून मिश्रण मळून घेऊया. आपले मिश्रण तयार आहे. आता हे गोळा करून घेऊया. आपण चपातीला गोळा घेतो त्याप्रमाणेच याचा गोळा घेऊन तयार करून घेऊ. आता तो हळूवारपणे लाटून घेऊया. पराठा लाटताना हळूवार हाताने लाटून घ्यावा, म्हणजे छान मऊ आणि खुसखुशीत होतो. आता आपला पराठा तयार आहे लाटून. तो आता तव्यावर भाजून घेऊया. तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे, त्यावर पराठा घातलेला आहे. पराठा भाजून घेऊया. पराठ्याला तेल लावून घेऊ. तुम्ही तूपही लावून घेऊ शकता. दोन्ही बाजूने पराठ्याला तेल लावून घेऊया आणि दोन्ही बाजूने पराठा खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेऊया. मंद आचेवर हा पराठा भाजून घ्यावा.
म्हणजे खुसखुशीत भाजून निघतो. मोठा गॅस केला म्हणजे तो करपल्यासारखा होतो, त्यामुळे कमी गॅसवरच भाजावे. आपला पराठा तयार आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा मेथीचा पराठा. मुलांना हा खूप मोठ्या प्रमाणात आवडतो. मुले हा आवडीने खातात आणि दह्याबरोबर सुद्धा खूप छान लागतो. त्याबरोबर लोणचं असेल तर उत्तमच. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. चला तर नंतर भेटूया पुढच्या रेसिपीसाठी. बाय.